चला तर मंडळी, आज आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदळाच्या पिठाचे असे हे गोळे टाकून होळी विशेष पारंपरिक असा खास गोडाचा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी बनवला नसेल तर माझी खात्री आहे तुम्ही आजची ही रेसिपी बघितली तर 100% करणारच। करायला खूप सोपा आहे, चवीला म्हणाल तर एकदम भारी। चला तर करायला घेऊया। यासाठी इथे मी पाणी गरम करणार आहे, तर यासाठी इथे मी 2 वाट्या पाणी घेतलेले आहेत। आता हे प्रमाण मी जे सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे। 2 वाट्या पाण्यामध्ये चवीप्रमाणे अगदी जरासं चिमूटभर मीठ घालायचं। यानंतर घालायचं आपल्याला सारख्याच वाटीने तांदळाचं पीठ। तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये सारख्याच वाटीने 2 वाटी चाळून घेतलेलं पीठ घालायचं आहे। पीठ चाळूनच घालायचं, त्याशिवाय घेऊ नका। पीठ चाळून घातल्यानंतर लगेचच असं मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि उलथानाने मागच्या बाजूने असं मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित, म्हणजे पाण्यामध्ये हे पीठ छान असं एकजीव होईल। चांगलं असं 1-2 मिनिटं मिक्स करून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवूया आणि 2-3 मिनिटं वाफेवरच हे पीठ छान असं याची आपण उकळ काढून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता पुढची तयारी करायला घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचे पाव चमचा हळद। हळद कमीच घालायची, जास्त घालायची गरज नाही। पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण मस्त कोकणातील पारंपरिक पदार्थ शिरवाळे बनवतोय, यासाठी नारळाचं दूध बनवलेलं आहे। तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल मंडळी तर एकदा बनवून बघा। यानंतर एखादं भांडं घ्यायचं, त्यावर अशी चाळणी ठेवायची आणि आपण हे नारळाचं जे दूध बनवलं होतं ना ते छान असं गाळून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आणि हा चोथा आहे तो परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा, त्यामध्ये परत पाणी घालायचं आणि मिक्सरला परत 2-3 वेळा फिरवून घ्यायचं। तर चोथा सगळा नारळाचा मी चव यामध्ये घातलेला आहे। पाणी घालूया आणि परत फिरवून घेऊया। ही प्रोसेस आहे, ही 3 ते 4 वेळा आपल्याला करायची आहे मस्त, यामुळे आपल्याला नारळाचं दूध मिळतं। आता हे बघा असं स्पॅच्युलाने प्रेस करायचं आहे, म्हणजे नारळाचं दूध आहे ते खाली गाळून येतं। 3 ते 4 वेळा करायचं आहे। हे बघा, तर मी 4 वेळा केलेली आहे। चौथा काढला, मिक्सरमध्ये घातला, पाणी घातलं आणि त्यानंतर असं फिरवून घेतलेलं आहे। यानंतर असं चाळणीत घालायचं आहे। आता थोडं मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलं आणि ते सुद्धा घातलं आहे। दाबून घेऊया असं प्रेस करून, म्हणजे सगळं नारळाचं दूध हे खालच्या भांड्यामध्ये गाळलं जाईल। आता हा नारळाचा चोथा आहे तो बाजूला काढून घेऊया। यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्याला नारळाचं दूध मिळालेलं आहे। आता यामध्ये आपण घालायचं आहे गूळ। तर चिरून घेतलेला गूळ घातलाय। सारख्याच वाटीने 1 वाटीला थोडंसं कमी, म्हणजे पाऊण वाटी गूळ घातलाय। 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं, म्हणजे हे नारळाचं दूध आहे ना हे चवीला एकदम भारी लागतं। होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून कोकणामध्ये घरोघरी बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ आहे। याला नारळाच्या दुधातील शेवया सुद्धा म्हणतात, शिरवाळे म्हणतात। खायला खूपच चवीला भारी लागतात। तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा। आता हा नारळाचं दूध आपलं आहे ते तयार झालंय, बाजूला ठेवून देऊया। यानंतर 3 ते 4 मिनिटं मी ही उकड आहे तांदळाची झाकून ठेवली होती, एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। थोडीशी कोमट असतानाच आपल्याला ही चांगली मळून घ्यायची आहे। तर आता ही जराशी गरमच आहे, तर इथे पेला घेतलाय। पेल्याने 2-3 मिनिटं चांगलं असं रगडून हे पीठ चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे, कारण हे पीठ अजूनही गरमच आहे। हाताला थोडं पाणी लावून हे पीठ ना जितकं चांगलं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं आपल्याला चांगलं हे पीठ छान असं रगडून मळून घ्यायचं आहे। मंडळी, मी होळी स्पेशल पुरणाची पोळी आणि कटाची आमटी सुद्धा अपलोड केलेली आहे रेसिपी। ती सुद्धा रेसिपी तुम्ही एकदा नक्की पहा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। पीठ छान असं मळून घेतलेलं आहे, पाहू शकता मस्त असं मऊसूत झालेलं आहे। त्यानंतर या पद्धतीने आपल्याला पिठाचे गोळे करून घ्यायचे, लहान आकारात गोळे करायचे, कारण आपण हे गोळे आहेत ते उकडून घेणार आहोत आणि त्यानंतर हे उकडताना कच्चे राहू नये यासाठी असे लहान आकारामध्ये बनवून घ्यायचे। आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी चांगलं उकळत आल्यानंतर आपल्याला हे सगळे पिठाचे गोळे या पाण्यामध्ये घालायचे। आता दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही गरम पाण्यात पीठ मळू शकता आणि चाळणीवर शेवया पाडून त्यानंतर त्या उकडून घेऊ शकता।
तर ही पद्धत मी बनवली आहे. तुम्हाला कोणती पद्धत हवी त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. झाकण ठेवायचं आहे आणि 20 ते 25 मिनिटं स्लो फ्लेमवर आपल्याला हे गोळे पिठाचे वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी 25 मिनिटं हे तांदळाचं पीठ आहे ते उकडून घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाचे गोळे तुम्हाला 10 मिनिटं 5 मिनिटं जास्तसुद्धा लागू शकतात. आता चेक कसं करायचं, हे कच्चं आहे की नाही, तर सुरीने असं कापून बघायचं. आणि हे बघा, मध्ये पाहू शकता हे परफेक्ट एकदम शिजलेलं आहे. शिजलं नसेल तर परत अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. कच्चं अजिबात राहू देता कामा नये. हे बघा, छान असं शिजलं आहे. आता काढून घेऊया. इथे मी सोरा घेतलेला आहे. यामध्ये आपण आता बारीक शेवयाचं साचा घालणार आहोत. तर बारीक एकदम शेवयाचा साचा घेतलेला आहे. यानंतर हा साचा यामध्ये सेट करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्यानंतर आतमध्ये ब्रशने तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण शेवया जेव्हा बनवणार तेव्हा त्या चिटकणार नाही, व्यवस्थित त्या शेवया पाडता येतील. व्यवस्थित असं तेल लावून घेतल्यानंतर गरम असतानाच हे तांदळाच्या पिठाचे गोळे आहेत ते सोऱ्यामध्ये घालायचे. जितके मावतील तेवढे यामध्ये घालायचे आहेत. तर हे बघा, 3 ते 4 गोळे यामध्ये बसतात आरामशीर, कारण आपण हे लहान बनवलेले आहेत. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि अजून मावतात यामध्ये तर घालू शकतात. यानंतर हा सोरा आहे तो बंद करायचा आहे आणि गरम असतानाच यामध्ये भरायचा आणि शेवया पाडून घ्यायच्या. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र शेवया हे बघा मस्त निघतायत. पीठ व्यवस्थित जर शिजलं नसेल, कच्चं असेल, तर त्या कच्च्याच तशा राहतील आणि शेवयासुद्धा व्यवस्थित पडणार नाही. तर या पद्धतीने सगळ्या अशा शेवया बघा बनवून घ्यायच्या आहेत. बाजूबाजूला करून घेऊया. तुम्हाला जर दुसरी पद्धत हवी असेल तर उकड काढायची आहे आणि गरम पाण्यात पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या केळीच्या पानावर किंवा ताटाला तेल लावून अशा शेवया पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या उकडून घेऊ शकता तुम्ही. तर मी ही अशी वेगळी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्हाला कधी केल्या नसतील तुम्ही तर करून बघा. परत मी सोऱ्यामध्ये पीठ घालून हे बघा शेवया बनवून घेतल्या. तर 2 वाटी पिठापासून आपल्या या एवढ्या शेवया बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त दिसत आहेत पहा. खायला खूपच छान लागतात मंडळी. तुम्ही कधी केल्या नसतील तर या होळीला तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता या सर्व करायच्या आहेत. आपण जे गूळ खोबऱ्याचं पाणी बनवलं होतं ना, नारळाच्या दुधाचं, ते पाणी यावर घालायचं आहे. काय सांगू तुम्हाला, एवढं भारी लागतं ना. कोकणात हमखास बनवला जातो हा पदार्थ. शेवयावर मस्त असं गोड नारळाचं दूध घालायचं आहे आणि त्यानंतर खायचं आहे. तुम्ही पुरणपोळ्या तर करतच असाल, पण या पद्धतीने तुम्ही अशा नारळाच्या दुधातल्या शेवया म्हणजे शिरवाळे केले नसतील तर एकदा नक्की करून बघा. चवीला खूपच मस्त लागतात. वेगळी रेसिपी आहे, युनिक रेसिपी आहे आणि महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. या होळीला तुम्ही सुद्धा असे नारळाच्या दुधातील शेवया करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.